नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे. महाराष्ट्रामधून ही भरती निघालेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी आहे. एकूण 253 या वॅकन्सीज असणार आहेत. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, लास्ट डेट काय असणार आहे, सॅलरी काय भेटणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, इथे कोण कोण ॲप्लिकेशन करू शकतं, ही सर्व माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्सवरची नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे, रिक्रुटमेंट निघालेली आहे. इथे एकूण 253 या पदांसाठी भरती निघालेली आहे. वॅकन्सीज असणार आहे. आजपासून म्हणजे 18/11/2024 18 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट इथे तुम्ही पाहू शकता 3 डिसेंबर 2024 आहे. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन 14/12/2024 ला असणार आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ इंटरव्ह्यू सेकंड वीक ऑफ जानेवारी 2025 असणार आहे. आता हे रिक्रुटमेंट प्रोसेस कोणासाठी आहे तर फॉर सिलेक्शन ऑफ चीफ मॅनेजर इन सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 4, सिनियर मॅनेजर्स इन मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 3, managers in middle management grade scale 2 and assistant managers in junior management grade scale 1 in specialist ऑफिसर्स असं सांगितलेलं आहे. ऑन रेग्युलर बेसिस आहे. बेसिकली ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाची थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पब्लिक सेक्टर बँक आहे, खूप मोठी बँक आहे. पॅन इंडिया ब्रांच नेटवर्क ऑफ मोर दॅन 4500 ब्रांचेस म्हणजे 4500 ब्रांचेस आहे ओव्हरऑल इंडियामध्ये. आणि इथे 6,40,000 crores अँड ड्रिवन बाय टॅलेंटेड फोर्स ऑफ 33,000 प्लस एम्प्लॉईज आहे तिथे ओव्हरऑल सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सांगितलेलं आहे. आता एसओसाठी ही जागा निघालेली आहे. IT आणि अदर वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये आहे. इथे वॅकन्सीज आपण बघू शकता. एकूण 253 या पदांसाठी वॅकन्सीज असणार आहे. त्यामध्ये इथे स्पेशलिस्ट IT आणि अदर स्ट्रीम आहेत. आता इथे पोस्ट नेम दिलेला आहे, जॉब रोल दिलेला आहे, डेव्हलपर जावा, त्यानंतर डेव्हलपर कोबोल, डिझाईनमध्ये आहे डेव्हलपर .NET आहे, सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, डेटा ॲडमिनिस्ट्रेशन, डेटा अँड ॲनालिटिक्स, जनरल AI एक्सपर्ट, IT सिक्युरिटी, IT सपोर्ट, त्यानंतर IT आर्किटेक्ट, ॲप डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट आणि मार्केटिंग अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म सर्विंग एम्प्लॉईज सांगितलेलं आहे. सब्जेक्ट टू फुलफिलिंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया सच एज एज्युकेशनल एक्सपिरियन्स, हे सर्व बघितल्यानंतरच तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पहिल्यांदा नॅशनॅलिटी सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे आहे, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान दिलेला आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स 1 by 1 चेक करूया. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ UI UX डिझायनर. इथे डिझायनिंग डिजिटल कस्टमर जर्नी वाय एन्शुअरिंग डिझाईन जर्नी इज इन लाईन विथ डिझाईन गाईडलाईन्स, ही पूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही जर ॲज अ UI UX डिझायनर तुम्हाला वर्क करायचं आहे तर तुम्ही हे क्रायटेरिया कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हे असणार आहे. तुम्हाला पूर्णपणे डिजिटल कस्टमर जर्नीवरती काम करायचं आहे. तुम्हाला डिझायनिंगवरती काम करायचं आहे. UI UX क्रिएट करायचं आहे. व्हिज्युअल डिझाईन्स ऑफ आयकॉन्स, प्रमोशनल बॅनर्स, हे सर्व तुम्हाला काम असणार आहे. जॉब स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. एक्सपिरियन्स ऑफ डिझाईन प्रिन्सिपल, तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज असणार आहे. नॉलेज असायला पाहिजे आहे. MS ऑफिसचं नॉलेज पाहिजे आहे. प्लॅनिंग अँड डिझायनिंग इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर फॉर द वेबसाईट ऑर ॲप्लिकेशन. एज्युकेशन क्रायटेरिया कमीत कमी इथे बॅचलर्स ऑर मास्टर्स डिग्री इन एनी स्पेशलायझेशन फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. त्यानंतर जावा डेव्हलपर आहे. इथे एक्सपिरियन्स मिनिमम 6 years पाहिजे आहे. इथे जावा डेव्हलपरसाठी तुम्हाला जावा डेव्हलपरवरती एबल टू रॅपिडली ॲक्वायर नॉलेज ऑफ ए गिवन डोमेन, तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे आहे. इथे स्पेसिफिक रोल्स काय असणार आहे दिलेला आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन BE BTech इन कॉम्प्युटर सायन्स और कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, हे सर्व तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स मिनिमम 6 years पोस्ट क्वालिफिकेशन पाहिजे आहे. स्केल 2ला मिनिमम 4 years पाहिजे आहे. स्केल 1ला मिनिमम 2 years सांगितलेलं आहे. त्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपरला डिझाईन अँड बिल्ड ॲडव्हान्स्ड ॲप्लिकेशन फॉर द अँड्रॉइड iOS प्लॅटफॉर्म. आता मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपर हे पोस्ट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची सर्व माहिती पाहिजे आहे. कोडिंग माहिती पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला अँड्रॉइडवरती काम करता आलं पाहिजे आहे. प्रोजेक्ट्स तुम्हाला पूर्णपणे हँडल करता आलं पाहिजे आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन BE किंवा BTech इन कॉम्प्युटर सायन्स, आणि या फील्डमधले तुम्ही BE किंवा BTech झालेलं पाहिजे आहे, किंवा MCA तुम्ही झाला असेल तरी चालणार आहे. मिनिमम 4 years ऑफ क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स चालणार आहे. कोबोल डेव्हलपर
इथे सेम दिलेला आहे, एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे, वेगवेगळ्या पदानुसार इथे एज्युकेशन क्रायटेरिया, एक्सपिरियन्स हे सर्व माहिती दिलेलं आहे. ही सर्व लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आता इथे अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जी लिंक देणार आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता, तिथे तुम्हाला लिंक टू अप्लाय दिलेला आहे. तिथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर डिरेक्टली इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि एंटर पासवर्ड करू शकता. रजिस्ट्रेशन करते वेळेस बेसिक इन्फो, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट हे फील्ड्स तुम्हाला पूर्णपणे फिल करावं लागणार आहे. त्यानंतर इथे जॉब लोकेशन दिलेलं आहे, ते पण आपण एकदा चेक करून घ्या. ही सर्व ते माहिती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामुळे तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आपण स्क्रोल करत आहोत खाली. आता इथे एज क्रायटेरिया तुम्ही चेक करू शकता. मिनिमम 34 टू मॅक्सिमम 40 इयर्स, एक्सपिरियन्स 8 इयर्स, मिनिमम 30 टू मॅक्सिमम म्हणजे स्केल दिलेले आहे, त्यानुसार एज क्रायटेरिया आहे आणि ते एक्सपिरियन्स सुद्धा सांगितलेला आहे. स्केल 1 असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, 23 ते 27 वर्ष एज क्रायटेरिया. स्केल सेकंड असेल तर 27 ते मॅक्सिमम 33 इयर्स, मिनिमम 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. स्केल थर्ड असेल तर मिनिमम 30 टू 38 इयर्स, मिनिमम 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. 4 असेल तर 34 टू 40 इयर्स, मिनिमम 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. द लोकेशन वुड बी मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद असणार आहे. ओव्हरऑल इंडियामधून हैदराबाद, महाराष्ट्रामधून मुंबई आणि नवी मुंबई हे जॉब लोकेशन असणार आहे. संपूर्ण क्वालिफिकेशनचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते सर्व लागणार आहे. तुम्हाला रिलॅक्सेशन इन एज लिमिट आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. SC STला 5 वर्षाचं आहे, OBCला 3 वर्षाचं, PWDला 10 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅनला इथे 5 वर्षाचं दिलेलं आहे. त्यानंतर इथे जे पे स्केल आहे त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला सॅलरी स्केल 4ला 35.27 लाख मुंबई, नवी मुंबईवर हैदराबादला असणार आहे. मॅनेजर स्केल 3ला 29.17 लाख हे तुम्हाला CTC भेटणार आहे. ॲन्युअल म्हणजे तुम्हाला पर इयर तुम्हाला हे पॅकेज असणार आहे. मॅनेजर स्केल 2ला 23.54 आणि असिस्टंट मॅनेजरला 19.38 असणार आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेस्ट होईल, सिनॅरिओ बेस्ड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. निगेटिव्ह, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रिमेनिंग पोस्ट. द ऑब्जेक्टिव्ह टाइप विल बी कंडक्टेड युझिंग OMR शीट्स अँड OBRIC सिस्टीम. देअर विल बी टोटल 50 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स विथ टेस्ट ड्युरेशन ऑफ 2 hours हे सुद्धा माहिती दिलेले आहे. त्यानंतर सेंटर दिलेले आहे ऑनलाईन टेस्ट मुंबईमध्ये आहे, नवी मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोची, तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, सिलचर, न्यू दिल्ली, नोएडा, मोहाली, पटना आणि कोलकाता हे सेंटर्स असणार आहे. तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज करते वेळेस अर्जाची फी तुम्हाला SC ST PWBDला 175 असेल आणि ऑल अदर कॅन्डिडेट्सला 850 रुपये असणार आहे. हे पूर्ण तुम्ही एकदा चेक करायचं आहे. तुमचं डिग्री झालेलं आहे, BE झालेलं आहे, कोणत्याही शाखेतून झालेलं आहे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता. पण इथे एकच अट आहे की तुम्हाला इथे एक्सपिरियन्सची गरज असणार आहे, अनुभवाची गरज असणार आहे. त्यामुळे अर्ज करते वेळेस एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. ही लिंक मी देत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते सुद्धा एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता. थँक्यू.